जगातील सर्वात मोठी स्पर्धा कोणती, कुणाशी आणि कुणाबरोबर आपल्यालाच उत्तर शोधायचं आहे आणि आपणच ते उत्तर शोधणार आहोत. जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही इतरांना हरवण्यासाठी नसते, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी असते. कारण नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उधार मिळत नाही, तर ते स्वतःला निर्माण करावं लागतं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुम्ही कष्ट करत असाल तर त्या कष्टाला पर्याय नाही. तुमचे कष्टच तुम्हाला यश मिळवून देतील. जगात दररोज असंख्य स्पर्धा होत असतात. काही मैदानावर होतात, काही शिक्षणात, काही नोकरीत, तर काही नात्यात. पण खरं सांगू का, सर्वात मोठी स्पर्धा कधीच इतरांना हरवण्याची नसते. इतरांपेक्षा पुढं जाणं हे यशाचं मोजमाप असू शकतं, पण स्वतःलाच स्वतः सिद्ध करणं हेच खऱ्या अर्थानं जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, मग शून्यालासुद्धा किंमत असते. फक्त तो कोणत्या बाजूने ठाम उभा आहे हे महत्त्वाचं असतं. संघर्ष हा दुनियेशी नाही, तर स्वतःच्या कमतरतेशी, शंकाकुशंकाशी, भीतीशी आणि मर्यादांशी असतो. इतर कुणी किती काय मिळवलं, कुठपर्यंत पोहोचले हे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते, पण मार्ग मात्र स्वतःलाच निवडावा लागतो आणि घडवावाही लागतो. म्हणूनच म्हणतात, नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उधार मिळत नाही. ते ना वारसा असतं ना भेट, ते आपलंच आपल्याला निर्माण करावं लागतं. दिवसागणिक, प्रयत्नागणिक आणि संघर्षागणिक. दररोज दिवसाला संघर्ष करा, प्रयत्न करा आणि मग ते तुमच्याजवळ निर्माण होईल. नेतृत्व जन्मानं येत नाही, ते अनुभवानं घडतं. प्रत्येक अपयश, प्रत्येक नकार, प्रत्येक चुकीचं पाऊल तुम्हाला शहाणपण देतं. त्या अनुभवामधूनच कर्तृत्वाची चमक निर्माण होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पुढे ढकलणारा आपण शोधणं हीच खरी स्पर्धा आहे. नाहीच मिळालं कोणी तर स्वतःच्या मनाला सांगा, तुला लढायचं आहे, कारण स्पर्धा अजून संपलेली नाही. जगाला हरवणारा यशस्वी होतो, पण स्वतःला हरवणारा महान बनतो. इतरांवर विजय मिळवला तर टाळ्या मिळतील, पण तुम्ही स्वतःवर विजय मिळवला तर ओळख तयार होते. छोटं का होईना, पण तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. म्हणूनच स्वतःला सिद्ध करा, स्वतःला उभारा, स्वतःला तयार करा. कारण तुमचं नेतृत्व, तुमचं कर्तृत्व आणि तुमची ओळख हे तिन्ही फक्त तुमचीच असू शकतात. कुणाकडून उधार मिळू शकत नाही. तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे. मित्रमैत्रिणींनो, छोटे का असेना, स्वतःचं अस्तित्व तुम्ही निर्माण करा. मित्रमैत्रिणी बनवा, एकमेकांना समजून घ्या. कारण असं म्हणतात, हात सर्व कामी, बुद्धी सर्वगामी आणि मन सर्व प्रेमी ठेवा. मग बघा, जीवनात अवश्य बदल घडून येतील. जीवनात बदल हवा असेल तर तुम्ही स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा. जो स्वतःला मदत करतो त्यालाच देव मदत करतो असं म्हणतात. आपण हातावर हात ठेवून बसलो आणि देवावर सर्व भार टाकला तर देव मदत करत नाही. ज्याला लढायचा आहे तो त्यालाच लढावा लागतो. कृष्ण आणि अर्जुन यांची मैत्री तर सर्वांना ठाऊक आहे. कृष्ण काय तर परमात्माच होता. मग एवढं मोठं युद्ध होण्याची, इतका मोठा संहार होण्याची काही गरज होती का? दुर्योधनाच्या दुराग्रहामुळे युद्ध झालं आणि सुदर्शन चक्र सोडून दुर्योधन मारला असता तर प्रश्न मिटला असता की. पण कृष्ण तसं करत नाही. इतकंच नाही तर युद्धातही तो अर्जुनालाच लढायला लावतो. शेवटी ज्याचं त्याचं युद्ध, ज्याचं त्यालाच लढायचं आहे. देव फक्त लढणाऱ्याला सहाय्य करतो. हे लक्षात ठेवून जे लढतात, कार्य करतात त्यांनाच यश लाभतं. जो देवावर सर्व भार टाकून स्वतः निष्क्रिय राहतात ते पराभूत होतात. योगायोगाने स्वराज्य निर्माण होत नाही. त्यासाठी अथक, अविरत, नियोजनपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्याग करावा लागतो, धाडस करावं लागतं, धोके पत्करावे लागतात.
आयुष्य पणाला लावावं लागतं. शिवाजी म्हणतात, स्वराज्य व्हावं ही तर ईश्वराचीच इच्छा आहे. आपलं कर्म ही ईश्वरीय इच्छा आहे असं समजून करणं, यातून फार मोठा आत्मविश्वास मिळतो. शिवरायांसाठी स्वराज्याची आराधना हीच ईश्वर भक्ती होती. जो अशी भक्ती करतो त्याचं देव रक्षण करतो, असं तुकोबारायसुद्धा म्हणतात. शिवराय अफजलखानाच्या मिठीतून वाचले. हजारो सैन्यांच्या गराड्यात असलेल्या शाहिस्तेखानावर अवघ्या 400 मावळ्यांनिशी यशस्वी छापा घालूनही शिवाजी महाराज सुरक्षितपणे निसटले. औरंगजेबाच्या कैदेतूनही एकही जीव न गमावता संभाजी महाराजांसह सही सलामत सुटले. हे सर्व त्यांनी आपल्या बुद्धीच्या, धाडसाच्या, कल्पकतेच्या बळावर साध्य केलं. त्यांनी स्वतः विचार, नियोजन, प्रयत्न केले नसते तर कोणताही देव त्यांना वाचवायला आला नसतात. म्हणूनच म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. जो स्वतःला मदत करतो त्यालाच देव मदत करतो असं म्हणतात. खरं तर प्रयत्न हाच परमेश्वर असं म्हणायला हवं. हा परमेश्वर निश्चितच त्याच्या भक्तीचं रक्षण करतो, भक्तांचं रक्षण करतो आणि भक्तांच्या भक्तीचंही रक्षण करतो असं तुकोबाराय म्हणतात. आणि म्हणून तुकोबारायांनी सांगितलं आहे, तुका म्हणे हरी दासा रक्षितो निर्धारी. हरी आपल्या दासांचं निर्धारानं रक्षण करतो. आपला उद्धार कुणीतरी कधीतरी येऊन उद्धार करील या भ्रमात तुम्ही अजिबात राहू नका. कारण आपणच आपलं काहीतरी वेगळं करून आपला उद्धार करून घ्यावा लागतो. आपला उद्धार आपल्या हाती असतो. यावर तुकोबाराय म्हणतात, आपणची तारी आपणची मारी, आपण उद्धारी आपणाया. आपणच आपल्याला तारणारे किंवा मारणारे असतो. त्यामुळे आपला उद्धार आपणच करावा लागतो. कुणाच्या सहकार्याची वाट न पाहता स्वतःचा मार्ग तुम्ही स्वतःच तयार केला पाहिजे असं तुकोबाराय सांगतात. आणि आपले साईबाबा आहेत ते सुद्धा असंच सांगतात, सबका मालिक आत्मा ध्यान करो ध्यानी बनो. असे हे तुकोबाराय आणि जे आपले साईबाबा आहेत त्यांनीसुद्धा हेच सांगितलं आहे. सगळेच संत असंच सांगत असतात की तुम्हीच तुमचा उद्धार करा, तुम्हीच तुमच्या उद्धाराचे कारण ठरा आणि तुम्हीच तुम्हाला मदत करा. तुमच्यात आत्मविश्वास आला की तुम्ही आपोआपच तुमच्या स्वतःच्या मनाची स्पर्धा करा आणि मनाला जिंकून तुम्ही मोठं व्हा. कारण तुम्ही दुसऱ्याशी स्पर्धा करून त्याला हरवाल किंवा स्वतः हराल, पण तुम्ही तुमच्या मनाबरोबर जर स्पर्धा केली आणि मनाला जर जिंकून दाखवलं तर आत्मविश्वासानं तुम्ही जगात कुठेही तुमचं पाऊल टाकलं तरी ते तुम्हाला यशाच्या शिखरावरच नेईल आणि यशदायीच ठरेल. कारण जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही आपल्या स्वतःशीच असते, स्वतःच्या मनाशीच असते. जोपर्यंत आपल्या मनात आपण कुठलीही गोष्ट ध्यास लावून घेत नाही की हे मला करायचंच आहे, या गोष्टीचा जर ध्यास घेतला तर ती गोष्ट आपोआप आपल्या हातून घडत असते. ती स्पर्धा जी आहे ती आपल्या मनाशी आहे, दुसऱ्या कुणाशीही नाही आहे. जगात तुम्ही कुणालाही हरवाल, पण तुमच्या मनाला हरवणं आणि मनावर कंट्रोल ठेवणं आणि आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जाणं हीच तुमची खरी स्पर्धा आहे. तुमच्या मनाशी स्पर्धा आहे. तुमची स्वतःबरोबर, तुमच्या मीपणाबरोबर ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा तुम्हाला टिकवायची आहे. तुम्हाला पुढे जायचं असेल, यशाच्या शिखरावर जायचं असेल, शिखर पादाक्रांत करायचं असेल तर ही स्पर्धा तुम्हालाच लढायची आहे. त्यासाठी तुम्हाला कुणीही मदत करणार नाही. तुम्हीच तुमची मदत स्वतःला करा. तुम्हीच तुमच्या अनुभवातून मार्ग काढा आणि पुढे जा. यश तुमचं वाट पाहत आहे. यश तुमच्यासाठी तिथे हात पसरून उभं आहे. फक्त तुम्ही स्वतःला सिद्ध करा, आत्मविश्वासाने काम करा. कुठलीही गोष्ट, कुठलंही काम, कष्ट कमी नसतात. ते त्याच्या परीने ज्याला त्याला करावेच लागतात. आणि असा जो कष्ट करतो आणि असा जो पुढे जातो तोच आपल्या या जगाच्या स्पर्धेत, आपल्या आयुष्याच्या स्पर्धेत यशस्वी ठरत असतो आणि जगातील यशस्वी पुरुष गणला जातो, ज्याच्या मनात आत्मविश्वास आहे, स्वतःच्या मनाशी लढण्याची तयारी आहे. असाच हा जो कोणी आहे
तसंच तुम्हाला जर बनायचं असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या मनाशी स्ट्रगल करा, मनाला जिंकून घ्या आणि आत्मविश्वासानं तुम्ही पुढे जातच राहा. तुम्हाला यश आपोआप मिळेल. तुमचं जे यश आहे ते तुमच्या पावलाशी येऊन थांबेल. असं हे जे स्वतःशी जो स्पर्धा करतो तो आयुष्यात कुठेही कमी पडत नाही. त्याला आयुष्यात सगळं काही मिळतं. असं हे यश तुम्हाला जर मिळवायचं असेल तर तुम्हीसुद्धा स्वतःशी स्पर्धा करा, स्वतःच्या मनाला जिंकून दाखवा. मग जगाला जिंकणं काहीच अवघड नाही. जो मनाला जिंकतो तो जगालासुद्धा जिंकतच असतो असं म्हणतात. जगाला जिंकणं अवघड नाही आहे, आपल्या मनाला जिंकणं अवघड आहे. आणि आपल्या संतांनी जे आपल्याला काही सांगितलं आहे ते आपण आचरणात आणा आणि स्वतःला सिद्ध करा.